गुड मॉर्निंग. रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही सकाळी सकाळीच पेरूच्या बागेमध्ये आलोय बघा. आमचा सूर्योदय आज छान पेरूच्या बागेत झालाय. आज सकाळी लवकरच आम्ही शेताकडे निघालो होतो. थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हळूहळू उगवणारा सूर्योदय खरंच मन प्रसन्न करणारा अनुभव होता. आणि आकाशात तर बघा हलकासा गुलाबी रंग पसरताना दिसत होता. माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या शेतातील सकाळची शांतता आणि सुंदर माहोल दिसत आहे बघा. पेरूच्या बागेमध्ये फिरताना, झाडांची काळजी घेताना आणि रोजच्या शेतकामात रमलेलं माझं साधंपण आणि आनंदी दिवसाची सुरुवात आहे बघा. आता आम्ही छान जे बागेत आम्हाला पेरूचं काम करायचं आहे ते चालू करणार आहे. आणि आज आमचा शंभू देखील आलाय आमच्या सोबत. सिद्धी पण आहे बघा. रोजच्या पेक्षा आज आम्ही लवकर आलो होतो बघा रानामध्ये, कारण नंतर खूप ऊन पडतंय आणि काम देखील काहीच होत नाही. त्याच्यासाठी आज आम्ही लवकरच आलोय. शेती म्हणजे फक्त काम नाही तर एक भावना आहे, मातीशी जोडलेलं नातं आहे. आणि सूर्योदयाच्या त्या शांत क्षणामध्ये काम करताना मनाला जी शांती मिळते ती शब्दात सांगणं कठीण आहे. पेरूच्या बागेतलं काम, झाडांची काळजी घेणं, गवत काढणं आणि प्रत्येक झाडाकडे लक्ष देणं, हे सगळं करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि तसं तर आज माझ्यासोबत आमचा शंभू म्हणजे माझ्या छोट्या मामांचा मुलगा आहे बघा, आणि आमची सिद्धी माझ्या मोठ्या मामांची मुलगी आहे. ते दोघं पण आले होते आणि आम्ही तिघंजण मिळून आलो होतो शेतामध्ये. आणि बघा, पेरूच्या रोपाला मी माती लावत होते, कारण की त्या रोपाच्या मुळ्या लूज झाल्या होत्या. नंतर ते झाड जळतं आणि त्याच्यासाठी मी त्याला माती लावते बघा त्याच्या बुडाला. गवत वगैरे आमचं काढून झालं होतं आणि आमच्या शेतामध्ये नळाला पाणी चालू होतं बघा. तिथं आम्ही हातपाय धुवायला लागलो होतो. गवत काढल्यामुळे आमचं हात चिखलानं खराब झालं होतं. हातपाय स्वच्छ पाण्याने धुतलं आणि गुरांच्या गोठ्याकडे निघालो होतो बघा. आणि माझ्या पप्पांनी कोंबड्या सोडल्या होत्या इथं बघा. शेतात कणसं खात्यात कोंबड्या. आणि आमचा बिफोर आफ्टर लुक बघू शकताय तुम्ही. अगोदर कसं होतं आणि नंतर कसं झालंय. काम केल्यामुळं थोडंसं जरा थकवा आला होता. आणि नंतर आम्ही गुरांच्या गोठ्यामध्ये आलो होतो. तर माझ्या पप्पांनी गुरांना पाणी पाजून बांधलं होतं बघा सावलीला. आतमध्ये आमचा शुका देखील दिसतोय. सकाळ सकाळचं काम उरकून आता आम्ही आमच्या घरी निघालो होतो बघा. आणि इथं आमचा कोंबड्यांचा खुरडा आहे. कोंबड्या झाडाखाली बसलेल्या आहेत बघा, दिसते तिथं. ऊन जास्त पडतं ना, तर त्याच्यासाठी पप्पा कोंबड्यांना लवकर सोडतात आणि त्यांच्या खुरड्याजवळच त्यांना पाणी ठेवतात. आणि आमचा शंभू आणि माझा छोटा भाऊ गोविंद आहे. आणि पप्पाचं बघा डाळिंबीच्या बागेमध्ये काम चालू होतं. आणि आम्ही घरी येताना ना कोंबड्यांना तांदूळ टाकलं होतं. तर किती कोंबड्या आहेत बघा आमच्या, आणि सगळ्या तांदूळ खायला लागल्या होत्या. असं हे माझं शेत आणि हेच माझं समाधान आहे.